नमस्कार मित्रांनो. देवाने अर्थात परमेश्वराने आपली जी शरीरयष्टी बनवलेली आहे ती शरीरयष्टीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की एकाचा चेहरा इतरांसारखा कधीच कुठं दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने आपली पाठ थोपटून घेता येत नाही. आपल्या स्वतःच्या पायाने आपल्याला लाथ सुद्धा मारता येत नाही. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर माणसाला हितचिंतकाची गरज असते आणि निंदकाची सुद्धा गरज असते. म्हणून जीवनामध्ये वावरत असताना, जीवन जगत असताना अशी माणसं निवडली पाहिजेत, जवळ केली पाहिजेत, सोबती ठेवली पाहिजेत की ती माणसं वेळेला आपली सावली म्हणून सोबत राहिली पाहिजेत आणि प्रत्येक गोष्ट आपली आरसा म्हणून त्याकडं पाहिलं गेलं पाहिजे. हे कशासाठी? आरसा कधीही खोटं बोलत नाही, सत्य आहे ते सत्यच बोलतो, दाखवतो. आणि सावली ही सतत वेळेला सोबत असते. म्हणून जीवनामध्ये वावरत असताना या परमेश्वरानं जे काही बनवलंय त्या बनवलेल्याच्या दृष्टिकोनातून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांनी जे काही जडणघडण केलेली आपल्या शरीराची यावरून वाटतं. धन्यवाद.